तर नमस्कार पब्लिक. तर पुन्हा एकदा तुमचं जगदंब गोट फार्म आधुनिक शेती आहे यूट्यूब चॅनलवर तुमचे सरचे स्वागत आहे. आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण कशाबद्दल माहिती बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन शेळी पालकांसाठी आजची माहिती आहे. ज्यांना की नवीन शेळी पालन करायचं आहे त्यांनी शेळी पालन करताना जात कोणची निवडावी. जाती बरेचसे 10-15 शेळ्यांच्या जाती आहेत मित्रांनो. तर त्यातल्या आपण 2-4 जाती बघणार आहोत, चांगल्या वंशावळीच्या जाती मित्रांनो. त्यामुळं तर सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघायला गेलं तर गावरान शेळी मित्रांनो. तर आता आपल्याकडे बऱ्याच शेळ्या आहेत, गावरांच्या आहेत, शिरवळीच्या आहेत, उस्मानाबादीचे आहेत आणि बिट्टलचे नाही. तर बिट्टलचं एक बोकड आणलं आहे आपण ब्रिडिंगसाठी. तर मित्रांनो शेळी समजा पहिल्यांदा गावरान जर झालं तर गावरान शेळी पालन मी पण करून बघितलेलं आहे. काय त्याच्यात एवढं म्हणजे आता समजा गावरानचं पिल्लू आणि तुम्ही दुसऱ्या जातीचं जर पिल्लू बघितलं तर एक एक महिन्याचं पिल्लू जर बघितलं तर त्यांच्यात खूप डिफरन्स दिसतो मित्रांनो. गावरान शेळीचं पिल्लू एका महिन्यात 2.5-3 किलोलाही झालं आणि जर दुसऱ्या शेळीचं बघितलं आपण 5 ते 6 किलोपर्यंत पण होतात मित्रांनो. त्यामुळं गावरान शेळीपेक्षा माझं म्हणजे म्हणणं आहे की तुम्ही दुसऱ्या शेळ्या पण पाळू शकतात पब्लिक. तर दोनमध्ये बघायला गेलं तर तुम्ही शिरोई जातीचं शेळी पालन पण करू शकता तुम्ही. कारण की कसं आहे माहिती आहे ना, जर गावरांचं जर पिल्लू बघितलं तुम्ही तर आत्ता कळलंच असेल तुम्हाला सांगितल्याबद्दल. तर आता हे बघू शकता, हे गावरांचं पिल्लू आहे आणि हे जवळजवळ आता किती 4-5 महिन्याचं झालं आहे. आणि मी तुम्हाला पलीकडे शिरोई जातीचं पिल्लू पण दाखवतो. ते जवळजवळ आता 6-7 महिन्याचं असेल. तर 2 मिनिट हां, ते जरा बंटे. आता हे बघू शकता आपलं ब्रीडिंगला की आला आहे. जवळजवळ आता हे 7-7.5 महिन्याचं झालं आहे, 7.5 महिन्याचं झालं आहे. हे बघू शकता आणि ते गावरांचं पिल्लू तुम्ही आधी दाखवलेलं ते पण बघू शकता. ह्याच्यामुळं माझं म्हणणं आहे की तुम्ही गावरान करूच तर दुसरी कोणची पण जात निवडा. आता शिरोळी पण जातीचं करू शकता तुम्ही, काय अडचण नाही. आता ही शिरोळी जातीची शेळी पण बघू शकता. 2 मिनिटं, ही शेळी जाती पळायला लागली. तर आता ही बघू शकता शिरोळी जातीची शेळी पब्लिक, ही शिरोळी जातीची. आणि तुम्हाला गावरान त्याच्यात सांगची एक गावरान शेळी दाखवतो मी. आता ही बघू शकता, हिची ती जर तुम्ही माप जर काढलं तर ती जवळजवळ भरणार 50 किलोची आसपास शेळी मित्रांनो ती. आणि गावरानची जर बघितलं गेलं तर ती लय झालं 35 ते 40 किलोची शेळी आहे मित्रांनो. तर इतका त्यांच्यात फरक असतो मित्रांनो. तर त्यामुळं माझं म्हणणं आहे तुम्ही दुसऱ्या कोणत्या जाती शेळी पालन करा पण गावरानमध्ये ना करू. ज्याला करायचं आहे ते करू शकतात पण फायदेशीर माझ्या म्हणण्याने जर तुम्हाला शेळी पालन जर करायचं असेल तर गावरान तुम्ही करूच नका. जर बघितलं आता बिट्टल जात, तर बिट्टल जातीला सध्या 2024मध्ये इतकी मागणी आहे की विचारूच नका. जवळपास मला पण दिवसाला 20 ते 30 फोन येतात बिट्टलसाठी. काय इंस्टाला पण व्हिडिओ असतात आपले. तर बिट्टलसाठी आपण काय एवढं करत नाही. तर हे बघू शकता आपण बिट्टलचा मेल पण आहे आपल्याकडे. हे बारका आहे, हा आपला साधारण 3.5 महिन्याचा आहे आता सध्या. आपण हा ब्रिडिंगसाठी पण वापरणार आहोत. हे बघू शकता. जर तुम्हाला बिट्टलचं मेल पाहिजे असेल तर तुम्ही असा खरेदी करा मित्रांनो. जर तुम्हाला कुठून दुसरीकडून खरेदी, हे बघू शकता त्याची नोमन रोज ते कानाची लेंथ बघू शकता मित्रांनो. सध्या त्याची 16-17 कानाची इंच आहे मित्रांनो. तर आणि डोळे पण बघू शकता व्हाईट आईजमध्ये आहेत. तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या पण जाती, तर आता उस्मानाबादी जरी बघितलं तर शिरोळी जातीचं उस्मान जातीचं बी पण सीम झाल्यासारखं कसं गावरांपेक्षा त्यांच्यात म्हणजे तब्येती त्यांनी शेळ्या चांगल्या असतात. बोकड पण आपल्याला खाटिकला त्याला द्यायचे जर असतील कटिंगसाठी तर ते पण तुम्हाला लवकर विकण्यासाठी येतात. जिथं आपलं गावरांचं कडू तुम्हाला 8-9-10 महिने सांभाळावं लागेल, तिथं हे मग कडू तुम्ही 6च महिने जर सांभाळलं तर त्याची बाराबारी करतं मित्रांनो. आणि हेच जर कडू तुम्ही 12 महिने 1 वर्ष जर सांभाळलं ना, गावरांपेक्षा दुप्पट कमाई करून देईन तुम्हाला. त्यामुळे असे 2-4 जाती मित्रांनो असे तुम्ही करू शकता. शेळी पालकांना माझी विनंती आहे. तर तुम्ही दुसरी जात निवडण्यापेक्षा अशी एक चांगली माझ्या ह्याने मी सध्या शिरोळी जातीच्या पाळतो आणि उस्मानाबादीचे नाही आपल्याकडं. आणि बिट्टलचं पण करतो आणि गावरांचं पण. आता आपण गावरान म्हणजे कटवणार आहोत आणि बिट्टलच करणार आहोत पूर्ण, कारण की बिट्टलला सध्या मागणी असल्यामुळे
तर धन्यवाद मित्रांनो. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते एकदा कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटू अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद. बाय बाय.